हॅलो फ्रेंड्स, द एम ट्यूबर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. वेगळं म्हणजे थोडं डिफरंट. आज आपण कधी आपण अनबॉक्सिंग केली नाही कुठल्याही गोष्टीचं, तर आपण आज अनबॉक्सिंग करणार आहोत. ASG5 ब्लूटूथ आहे, हेल्मेट ब्लूटूथ. हे बघू शकता, ASG5 ऑलरेडी मी कवरमधून काढलेलं आहे, पण अनबॉक्सिंगसाठी म्हणून आता हे दाखवतो तुम्हाला. ASG5 ब्लूटूथ कम आपण इंटरकॉम आहे. तर ह्याच्यामध्ये काय फीचर्स आहेत तर ते आपण दाखवूया. त्याच्यामध्ये फीचर्स आहेत, हे बघा, कॉलिंग आहे, आन्सर कॉलिंग आहे, डायल करू शकतो, लिसन म्युझिक ऐकू शकतो, प्ले पॉज नेक्स्ट वगैरे सगळं हे ट्रॅक नेक्स्ट प्रिव्हियस वगैरे पॉज. नंतर मग वॉल्यूम्स आहे, वॉल्यूम डिक्रीज इनक्रीज आहे. नंतर FM रेडिओ वगैरे आहे. नंतर प्रिव्हियस नेक्स्ट प्रिव्हियस FM स्टेशन्स आहे. नंतर याच्यामध्ये आपण 8 रायडरला आपण कॉन्फरन्समध्ये घेऊ शकतो या ब्लूटूथ इंटरकॉमने. आणि याचा डिस्टन्स असणार आहे 1000 मीटर. आणि नंतर मग याला हे चालू असताना आपण चार्जिंग पण करू शकतो. नंतर मग हे गुगल नाव म्हणून आपल्याला OnePlus सिरी म्हणून आपण याच्यामध्ये यूज आहे. आणि बॅटरी स्टेटस ते सांगतं की बाबा तुमची बॅटरी किती आहे, काय आहे, म्हणजे बॅटरी लेवल सांगितले जाते. ओके, तर हे त्याचे फीचर्स आहेत, बघू शकता. हे बघा, जरा दाखव की यामध्ये हे त्याचे फीचर्स आहेत. तर आपण ओपन करूया, अनबॉक्सिंग करूया. अनबॉक्सिंग करूया. दिसतंय ना यामध्ये? हे बघा, हे त्याचा मॅन्युअल आहे. मॅन्युअल खूप उपयोगी आहे, कारण त्याचे फीचर्स आहेत, कसं आपण यूज करू शकतो ते मॅन्युअल आहे. बाजूला ठेवूया. आणि हे त्याचे ॲक्सेसरीज आहेत त्याच्या लागणाऱ्या. हे बघा, हा छोटा माईक आहे, हे दाखवा का इकडे. हा माईक आहे, हा मोठा माईक आहे, बोयोचा माईक आहे मोठा. नंतर मग त्याच्या वेल क्रूज आहेत. आतमध्ये बघूया कसे काय यूज होतात ते मला वाटतं चार्जिंग वायर आहे. आणि हे आतमधले हे स्पीकर्स आहेत. आणि नंतर मग हे आपण बघूया. आणि हे आपलं ब्लूटूथ डिव्हाइस आहे. हे बघा, एकदम छान प्रीमियम क्वालिटीचा हे ब्लूटूथ डिव्हाइस आहे, ASG5. बघू शकता, एकदम छान प्रीमियम क्वालिटी आहे. हे बघा, ठीक आहे. आता आपण ASGचा हा ब्लूटूथ आपण इन्स्टॉल करूया आपल्या हेल्मेटमध्ये. आपला हेल्मेट आहे एक्सॉरचं हेल्मेट आहे. तर मी त्याचे वायझर ऑलरेडी मी काढलेलं आहे, मगाशीच काढलं, कारण काढताना काय दाखवण्यासारखा विषय आहे नाही. फक्त असं आहे, ते प्रेस करायचं खाली. बघा, असं खाली प्रेस करून ते वायझर दोन्ही बाजूला असं आहे प्रेस केलं तर वायझर असं आहे ते निघतं ते. आणि आतमध्ये आहे ना, हे पॅडिंग्स आहेत, ते आपण पॅडिंग काढूया. आपण पॅडिंग काढूया आणि आतमध्ये आपल्याला स्पीकर लावायचे आहेत. आपण इन्स्टॉल करूया. दिसतंय पॅडिंग काढण्यासाठी एक्झॉस्ट हेल्मेटमध्ये एकदम इझी आहे. आणि हे स्पीकर लावण्यासाठी म्हणून इथे वेलकोर ऑलरेडी माझं हे लावलेलं आहे, कारण माझ्याकडे एक ब्लूटूथ अगोदरचं होतं, साधंवालं ब्लूटूथ होतं, फक्त कॉलिंगवालं. हे बघा, दिसतंय का याच्यामध्ये? साधं होतं ब्लूटूथ. तर त्यावेळेस मी म्हणजे स्पीकर ऑलरेडी लावले होते, तर त्याचा वेलकोर लावलेला आहे. तर मला आता नवीन परत हे जे वेलकोर लावण्याची काही गरज नाही. तर मी वेलकोरचं काही प्रॉब्लेम हे नाही, इश्यू नाही. तर आपण हे माउंट लावूया पहिला ह्याचा ब्लूटूथला अटॅच करण्यासाठी. तर माउंट आपण इथे लावूया. हे सनवायझरचं अप डाऊनचं हे आहे, स्विच आहे. तर ह्याच्या बाजूला आपण ते इन्स्टॉल करूया.
हे जे उंच जे दिसतंय लांब त्यातमध्ये जाईल आणि स्मॉल जे आहे लहान आहे ते बाहेर असं असेल. क्लिप तर मी लावून झालेलं आहे, खूप मेहनतीने लावून झालं, भरपूर ते टाईट होतं. त्याच्यावरती हे इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याला ते ASGचं आपलं ब्लूटूथ हे लागणार आहे, ते एक पण लावून झालेलं आहे. तर आपण आणि मी येथे बघू शकता स्पीकर पण मी लावलेत, कारण ऑलरेडी माझं हे वेलक्रो लावलेलं होतं. तर मी हे पॅडिंग करून ऑलरेडी असं हे आतमध्ये असं सेट करून ते लावतोय. मोस्टली आता लावून झालेलं आहे. तर मी तुम्हाला हे डायरेक्ट फटाफट दाखवत आहे, कारण व्हिडिओ आपला लांब मोठा होऊन जाईल. तर मग हे आपण इन्स्टॉल करूया याच्यावरती. ते बघू शकता हे जे आहे ना, हे इथे अटॅच व्हायला पाहिजे प्रॉपर. अटॅच झालं एकदम इझी आहे, कारण हे आपण काढू पण शकतो. याचं प्रेस केलं ना इथे प्रेस करायचं, ते काढले पण गेलं तर ते प्रेस केलं तर ओपन होतं. एकदम इझी आहे ते, बघू शकता इथे. प्रॉपर प्रेस झालेलं आहे आणि हे त्याचा एंटीन आहे. एंटीन दाखवतो तुम्हाला. हे बघा एंटीन आहे, हे बघा प्रेस केलं स्प्रिंग टाईप आहे, ते ओपन होतं लगेच. म्हणजे याच्याने आपल्याला कनेक्शन चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. आणि आता माईक लावूया. आपल्याला मोठा एवढा माईक लावण्याची काही गरज नाही मला वाटतं, कारण इथे थोडं पण ह्या मोठ्या माईकने आवाज जरा चांगला येतो. आपण हा छोटाच माईक लावूया. ना मी लावतो तुम्हाला मग थोड्या वेळाने परत दाखवतो. फ्रेंड्स, हे माईकसाठी हे वेलक्रो इथे लावलेलं आहे, इथे चिपकवलेलं आहे. आणि हा इथे माईक इथे मी प्रेस केला चिपकवलं आहे इथे. आणि हे त्याचा पॉईंट आहे, जे पॉईंट दिलं आहे माईकसाठी. ओके, तर आपलं स्पीकर माईक सगळं लावून गेलेलं आहे. तर आपण व्यवस्थितपणे पॅडिंग करूया. आणि याच्या वायर्स आहेत ना, खूप नाजूक आहेत, एकदम चांगल्या पद्धतीने एकदम नाजूकपणे हाताळावं लागणार, कारण त्या भरपूर नाजूक आहेत. तुटू शकतात, म्हणजे तुटू शकत नाही पण नाजूक आहेत, म्हणून सांभाळून, कारण एवढं महागातलं आहे आपलं हे, तर सांभाळून सगळं करायला पाहिजे. ओके, तर आपण पॅडिंग लावूया. रिस्पॉन्स येतो आणि त्याचे फीचर्स पण नंतर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो पॅडिंग लावल्यानंतर. फ्रेंड्स, आपला इन्स्टॉल पूर्ण झालेला आहे, तर थोडे मी फंक्शन्स दाखवतो. आता एंटीना मागाशी दाखवलेला, आणि मागे पुढे जायचं नेक्स्ट आणि प्रिव्हियससाठी हे बटन आहे, आणि इंटरकॉमसाठी आहे, आणि व्हॉल्यूम अप डाऊनसाठी, आणि फंक्शनचं बटन आहे. इथूनच आपल्याला 3 सेकंड आपण प्रेस करून ठेवलं तर ऑन ऑफ होतं ते. ओके, आणि बाकी बस इंटरकॉम यूज करा, रायडर्स बरोबर गप्पा गोष्टी करू शकता तुम्ही, करा. आणि हे चांगलं आहे. इंटरकॉममधून आपण रायडरवर आपण आपल्या को रायडरवर आपण चांगलं इंटरॅक्ट करू शकतो. म्हणजे राईड्ससाठी जर पुढे कुठे काय आपल्याला प्रॉब्लेम्स आला किंवा काय वॉटेवर काय असेल किंवा काय मागे पुढे कोण झालं तर आपल्याला ते आपण हे करू शकतो. बाकी कॉल अटेंड करू शकतो, म्युझिक लिसन करू, म्हणजे आपल्याला झोप वगैरे आली असेल किंवा काय, तर तुम्ही झोप वगैरे तुमची जाईल, हे तुम्ही फुल टू तुम्हाला ते एंटरटेनमेंट आहे म्युझिकचं, आणि कॉल पण अटेंड करू शकतो. तर हे रायडरसाठी खूप एकदम उपयोगी असं आहे इंटरकॉम आहे, खूप छान आहे. तर फ्रेंड्स, हा मी व्हिडिओ इथेच पूर्ण करतोय. तर मस्त राहा, मजेत राहा, आणि फिरत राहा, राईड करत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबची भरपूर गरज आहे.